महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन त्यांनी तिथं मला एकच उत्तर दिलं होतं की हे स्त्रियांनी करण्यासारखं नाहीये आणि तुम्ही हे शेअर मार्केट वगैरे काही करू शकत नाही, सो तुम्ही तुमचं गप अकाउंटिंग करा आणि शांत बसा. मग त्या दिवसापासून एक प्रश्न डोक्यामध्ये निर्माण होत होता की का नाही करू शकत, म्हणजे अशी कोणती गोष्ट ट्रेडिंगची जी आम्ही नाही करू शकत. तर सुरुवातीला निगेटिव्हपणाच बघायला मिळाला. थॉट तेच यायला लागले की लेडीज का नाही करू शकतात किंवा खरंच नाही काय करू शकत, अशा द्विधा अवस्थेमध्ये मी फसले होते. आणि जेव्हा सुरुवात केली किंवा सुरुवात करायची होती तेव्हा घरी सुद्धा म्हटले की काय जुगार खेळणार आहेस का, ट्रेडिंग नाही ग, ते जुगार असतं आणि ते करायचं नसतं, कारण त्याच्यामध्ये फक्त लॉसेस होतात. शेअर मार्केटमध्ये जर सक्सेस खरंच मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी आणि तुमचा ट्रेडिंग बद्दल असलेला माइंडसेट. पूर्ण कॅपिटल जर यूज केला तर नक्कीच बीपी, शुगर, सगळ्याच गोष्टी आपल्याला गळ्यात घालून फिराव्या लागतात. पण 45 डेजच्या बॅच मध्ये तर कोण पूर्ण ट्रेडर नाही तयार होत. म्हणजे हा पहिला माइंडसेट होतो लोकांचा की मी 45 दिवस जाणार आणि पूर्ण हर्षद मेहता होण्यास बाहेर पडणार. तशा लोकांच्या अपेक्षा असतात, कारण आजकाल लोकांच्या पेशन्स राहिलेलेच नाहीये. पेशन्स ठेवा नाही तर पेशंट व्हायची वेळ येईल. नक्कीच शेअर मार्केट कुणी शिकू शकतं, अगदी नोकरदार व्यक्ती, रिटायर्ड व्यक्ती, गृहिणी, विद्यार्थी, कुणीही हा कोर्स करू शकतो. आणि ट्रेडिंग आपल्या आधी पण होतं, ट्रेडिंग आपल्या नंतर पण आहे, त्यामुळे घाई करू नका. निवांत शिका आणि निवांत ट्रेडिंग करा. प्रॉफिट झाले की शटडाऊन करा लॅपटॉप आणि लाईफ एन्जॉय करा. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी शुभम राज. महाराष्ट्र दिनमानच्या आणखी एका नवीन पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिझनेस असो, व्यापार असो किंवा पैसा कमावणं असो, या सगळ्या संदर्भातील व्याख्या आजकाल बदलत चाललेल्या आहेत. बिझनेस असो किंवा शिक्षण असो, या सगळ्याचा ट्रेंड आजकाल बदलत चाललेला आहे. आणि अशाच एका विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. तो विषय म्हणजे शेअर मार्केट. जशी पूर्वी शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आणि शेअर मार्केट शिकण्यासाठीची उपलब्धता जेवढी असायची, त्याहून आज 10 पट नाही तर 100 पट उपलब्धता आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स या शेअर मार्केटसाठी आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सेशन्स आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण या सगळ्याचा मेळ एक्झॅक्टली कसा घालता येईल आणि एक्झॅक्टली शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कसं शिकावं, काय करावं, काय करू नये, या संदर्भातली आज आपण सगळी चर्चा या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. तर या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गो ग्रो मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रीटा सोनवणे मॅडम. तर सगळ्यात पहिल्यांदा मी रीटा मॅडमचं आपल्या महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मॅडम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि आज खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही आपल्या व्ह्युअर्ससाठी वेळ दिलात आणि आज आपण ही सगळी चर्चा करत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की इतके बाकीचे सगळे फील्ड असताना काम करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी, करिअर करण्यासाठी, तर तुम्ही शेअर मार्केटच का निवडलात? कशी यामध्ये तुमची सुरुवात झाली? ऍक्च्युली याची सुरुवात जर बघितली तर 2016 पासून झालेली आहे, जेव्हा मी एका कंपनीमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून काम करत होते. आणि त्यावेळी मला तिथे अकाउंटंट असल्यामुळं ऑब्व्हियसली लक्षात यायचं की ओनरचे अकाउंट्स किंवा कंपनीचे अकाउंट्स हे जे मी बघत होते, तर त्यावेळी मला लक्षात आलं की तिथे जे ओनर्स आहेत ते क्रूड ऑइल, सिल्वर अशा काही गोष्टींमध्ये ट्रेडिंग करतात, कारण त्याचे पेआउट्स त्यांच्या अकाउंटला यायचे. मग मी सहज चर्चा केली होती की एक्झॅक्टली हे ट्रेडिंग कसं असतं, कशा पद्धतीनं काम करतं. तर त्यांनी तिथं मला एकच उत्तर दिलं होतं की हे स्त्रियांनी करण्यासारखं नाहीये आणि तुम्ही हे शेअर मार्केट वगैरे काही करू शकत नाही, सो तुम्ही तुमचं गप अकाउंटिंग करा आणि शांत बसा. मग त्या दिवसापासून एक प्रश्न डोक्यामध्ये निर्माण होत होता की का नाही करू शकत, म्हणजे अशी कोणती गोष्ट ट्रेडिंगची जी आम्ही नाही करू शकत. सो तिथं मला असं वाटलं की आपण थोडं जाणून घेऊया. मी असं करिअर करायचंच म्हणून काय असं ठरवलं नव्हतं, पण निदान जाणून घेऊया की शेअर मार्केट नेमकं आहे काय. सो त्यावेळी एवढेसे युट्यूब चॅनल्स किंवा क्लासेस वगैरे असे काही प्रकार नव्हते. मग आपण बुक्स वगैरे थोडेफार मी रीड केले, त्याबद्दल थोडी आवड निर्माण झाली. त्यावेळी ब्रोकर हाऊस असे होते की जिथं लॉंग टर्मच्या शेअर्स बद्दल बऱ्यापैकी लोकांना थोडाफार अवेअरनेस होता. मग त्यावेळी एक डीमॅट अकाउंट ओपन करून मी 2016 साली एक छोट्याशा कॅपिटलनं ट्रेडिंगची सुरुवात केली आणि ते कॅपिटल पूर्ण घालवून बसले. मग म्हटलं खरंच हे स्त्रियांनी करण्यासारखं काम नाहीये.
पण लक्षात आलं की माझ्या चुकीमुळे माझं कॅपिटल गेलं आहे. ओके सो आपण थोडं याचं ज्ञान घेऊया आणि मग आपण ह्या प्रवासामध्ये सुरुवात करूया. ओके सो त्यावेळी मी येतं की नाही बघायला केलेली सुरुवात आणि नंतर त्यामध्ये मिळालेला सक्सेस, त्यामुळे मी आज ह्या 10 वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचलेली. ओके. जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हणलं की ट्रेंड बदलत चाललाय बिझनेसच्या आणि बऱ्याच गोष्टींच्या व्याख्या बदलत चालल्यात. सो काळ पण बदलत चाललाय. असं नाही की हे काम पुरुषांनीच करावं, स्त्रियांनी करू Yes. नये, और स्त्रियांनीच करावं. आता दोघे सुद्धा स्त्री पुरुष Equally. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करत आहेत, मग ते कुठला पण फील्ड असो. बरोबर. सो अजून एक गोष्ट, मला एका गोष्टीची क्युरिओसिटी आहे की शेअर मार्केटमध्ये सक्सेस मिळायला काय नेमक्या गोष्टी लागतात? शेअर मार्केटमध्ये जर सक्सेस खरंच मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी ओके आणि तुमचा ट्रेडिंग बद्दल असलेला माइंडसेट. ह्या 2 गोष्टींमधूनच तुम्ही एक चांगला पैसा हा ट्रेडिंग मध्ये नक्कीच कमवू शकता. ओके कारण जर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये प्रॉपर माइंडसेटच नाहीये की तुम्हाला आज नेमकं करायचंय काय, किंवा ट्रेडिंग मध्ये तुम्हाला आज नेमके किती मिळवायचे आहेत, किंवा प्रॉफिट किती घेऊन बाहेर पडायचंय, किंवा लॉस नेमका किती बुक करायचाय, हा जर माइंडसेटच तयार नसेल तर ट्रेडिंग फील्ड मध्ये त्या व्यक्तीसाठी नाहीच आहे. आणि ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे तुम्ही जर एखादं टार्गेट फिक्स केलंय आणि जर ते खरंच तुमचं त्या दिवशी अचीव्ह झाले तर त्या दिवशी तुम्ही तुमचा लॅपटॉप खरं तर शटडाऊन केला पाहिजे. ओके आणखीन मिळेल ह्या अपेक्षेने जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये थांबला तर नो गॅरंटी की ते वाढेल, पण हा गॅरंटी आहे की ते कमी मात्र नक्की होईल. मग लोक म्हणतात की आज आपण टार्गेट सेट करायचं, आज तेवढे पैसे मिळवायचे आणि बंद करायचं. हे खरोखर एक बरोबर आहे. ऍक्च्युली बरोबर आहे. आपण असं पण म्हणतात काही लोक की हे शॉर्ट टर्म साठी, किंवा आपण साइड ऑफ म्हणून हे बघूया किंवा साइड ऑफ म्हणून करूया. असं काय आहे का की साइड ऑफ म्हणून करावं की फुल टाइम पण करू शकतो? ऍक्च्युली ह्याच्याकडे बघण्याचे तुम्ही 2 वेगवेगळे दृष्टिकोन ठेवू शकताय. जर तुम्ही नवीन आहात ह्या फील्डमध्ये आणि नुकतीच सुरुवात केला आहात तर मी तर म्हणेन की तुम्ही शेअर मार्केटला किंवा ट्रेडिंगला सुरुवातीला तुम्ही सेकंड इन्कम सोर्स म्हणून गृहीत धरा आणि तुमचा जो मेन इन्कम सोर्स आहे तुम्ही त्याच्यावर फोकस करा. पण जेव्हा तुम्हाला याच्यातून 1 वर्ष 1.5 वर्षाचा चांगला अनुभव येईल, तुम्ही काही ठराविक स्ट्रॅटेजीवर सेटअपवर काम कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात आल्यानंतर मग तुम्ही याला एक मेन इन्कम सोर्स बनवू शकताय. सुरुवातीलाच फुल टाइम ट्रेडर होण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला तुम्ही पहिला एक अनालिसिस्ट व्हा की जो स्टॉक तुम्ही, फॉर एक्झाम्पल मी रिलायन्सचा स्टॉक बघतोय तर तो मला समजतो का, त्याचे जे काय अप अँड डाऊन्स आहेत, त्याच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्याचे जे काही सेटअप्स आहेत ते मला लक्षात येतात का, हे पहिला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. डायरेक्टली रिअल ट्रेड नका करू ओके त्याच्यामध्ये. मग जसं की तुम्ही सांगितलं की आपण त्या ट्रेड्सना आणि त्यावरती चार्ट वरती होणाऱ्या हालचालींना आपण जाणून घेतलं पाहिजे. मग एक्झॅक्टली बिहाइंड द ट्रेडिंग सायकोलॉजी आणि पॅरामीटर्स काय आहेत या ट्रेडचे, की आपण कशा पद्धतीने त्याला ऑब्झर्व करू शकतो? सुरुवातीला तर तुम्ही, मला असं म्हणायचंय की रिअल ट्रेड पासून थोडं लांबच राहा. सुरुवातीला तुम्ही स्ट्रॅटेजी शिकून घ्या. मार्केटमध्ये बॅक टेस्टिंग करा की हा जो स्टॉक तुम्ही बघताय किंवा इंडेक्सेस जे तुम्ही बघताय ते ह्यापूर्वी कशा पद्धतीनं गेले होते, किंवा त्याच्यामध्ये कुठं साईडवेज होते, कुठं अप ट्रेंडला होते, कुठं डाऊन ट्रेंडला होते. हा चार्ट स्टडी पहिला तुम्ही केला पाहिजे. आणि ज्यावेळी तुमचे अनालिसिस प्रॉपर जातील त्यावेळी तुम्ही रिअल ट्रेडला स्टार्ट करा. कारण अर्धवट नॉलेज घेऊन जर तुम्ही रिअल ट्रेड चालू केला तर पैसे कमवणार हे 100%. नक्कीच. अजून एक मनामध्ये एक प्रश्न येतोय, तो म्हणजे की तुम्हाला कुठला अनुभव असा आलाय का की चांगला किंवा वाईट, की तुम्हाला तो अजून आठवतो? हो आहे ना, तसे खूप आहेत. लॉकडाऊनचा एक्सपिरियन्स मी नक्कीच सांगेन. ज्यावेळी म्हणजे मी ऍक्च्युली पहिला जॉब करत होते आणि लॉकडाऊन मध्ये तुम्हाला माहितच आहे की ऑलमोस्ट जॉब गेल्यात जमा होते, वर्क फ्रॉम होम, त्यामुळे सॅलरी अर्धी आणि टेन्शन डबल झालं होतं त्यावेळी. पण ट्रेडिंग हातामध्ये होतं त्यामुळे एवढी काही अशी भीती नाही वाटली. पण त्या दिवशी क्रूड ऑइल, मला अजून लक्षात आहे, क्रूड ऑइल 0 झालं होतं लॉकडाऊनच्या दरम्यान. आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी होती की क्रूड ऑइल मधला काळा दिवस. आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की म्हणजे मी 15 दिवस थोडं ट्रेडिंग मी थांबवलं होते की लॉकडाऊन आहे आणि मार्केट कसं जाईल अजून अंदाज नव्हता, कारण लॉकडाऊन तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितला होता.
सो त्यावेळी मी ट्रेडिंग स्टॉप केलं होतं. पण ज्या दिवशी मी पेपरला बातमी वाचली की क्रूड ऑइल झिरो झालाय आणि जे काय असेल ते आर्टिकल, बरोबर. मग त्यानंतर थोडाफार मी फंड अपडेट केला आणि त्या दिवसापासून एक वेगळीच आयुष्याला आणि ट्रेडिंगला खरंच माझ्या ग्रीप मिळाली. कारण त्या दिवशी एक छोट्या कॅपिटलवर मी मोठा प्रॉफिट मिळवला होता आणि त्यानंतर लक्षात आलं की 15 दिवस तर मागचे वेस्ट केले. सो फंड चांगला अपडेट करून मी माझ्या ट्रेडिंग जर्नीला पुन्हा एक सुरुवात केली, जी आजपर्यंत मी थांबवलेली नाही. ओके. मग असं म्हणायला हरकत नाही, जे होतं चांगल्यासाठीच होतं. हो, नक्की नक्की. तर वाईट या गोष्टीवरनं मला अजून एक मुद्दा आठवला की खूप लोक भयंकर शिकलेले असतात, कंटिन्यू स्क्रीन समोर असतात काही काही लोक, पण असं असून सुद्धा फुल फोकस असून सुद्धा कुठं ना कुठेतरी काहीतरी होतं आणि लॉस होतो. मग ते कशामुळे होत असावा? लॉसची तशी बघितली तर कारणं भरपूर आहेत. सुरुवातीला कसं होतं की इंडियन मार्केट बद्दल मी थोडं बोलते की 9:15 ते 3:30 मार्केटचा टाइम आहे. 9:15 वाजले की पटकन बाय सेल ॲग्रेशन बाईंग, ॲग्रेशन सेलिंग, ओके, किंवा रिव्हेंज ट्रेडिंग होतं. तर ते पहिला बंद केलं पाहिजे. तुम्ही एक तर एक स्ट्रॅटेजीवर काम केलं पाहिजे, एक तर एक सेटअपवर ना तुम्ही काम केलं पाहिजे. जोपर्यंत तो सेटअप तयार होत नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही, हा तुमचा पहिला तर माइंडसेट पाहिजे. बरं, तुम्ही एंट्री घेताय, तुमचा प्रॉफिट पण होतोय, तुमचं दिवसाचं टार्गेट पण त्या दिवशी डन होते, तर तुम्ही थांबलं पाहिजे ट्रेडिंगमध्ये. मोबाईल किंवा तुमचं जे काय असेल त्यातून तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट लॉग आउट मारलं पाहिजे. पण तसं आपल्याकडनं होत नाही. बरेच जणांना मी असं बघितलेलं आहे की सकाळी खूप चांगले प्रॉफिट्स घेतात. म्हणजे आता मी थोडं कम्पेअर करून सांगते की एखादी व्यक्ती जर नोकरी करत असेल आणि ज्याला 20 ते 25 हजार पगार असेल, तर पगार हा आपल्याला महिन्यातून एकदाच मिळतो, तो रोज थोडीच मिळतो किंवा आठवड्याला पण नाही मिळत. पगार महिन्यातून एकदा मिळतो 25,000 रुपये. जर आता एक किरकोळ आपण जर असं उदाहरण घेऊया की एखादा ग्रॅज्युएट मुलगा किंवा मुलगी आणि जे जॉबला लागल्यात आणि त्यांना एक 25,000 सॅलरी आहे, पण त्यांना ती 25,000 सॅलरी मिळवण्यासाठी कमीत कमी 8 तास नोकरी करावी लागेल. पण जेव्हा तुम्ही ट्रेडिंग शिकताय, ओके, जेव्हा तुम्ही प्रॉपर एका स्ट्रॅटेजीवर काम करताय आणि ती स्ट्रॅटेजी जर तुम्हाला दिवसाला 1.5 ते 2% मिळवून देते, तर तुम्ही तिथं तुमचं बिझनेस माइंड यूज केलं पाहिजे की मला जर ट्रेडिंग मधून रोजचे 1-1.5% ते 2% निघतात, तर मी इथं थांबलं पाहिजे खरं तर. कारण जर मी नोकरी केलं असतो तर मला 8-8 तास एका बॉसच्या अंडर राहून काम करावं लागलं असतं. म्हणजे कुठलाच फ्रीडम नाही तिथं. पण ट्रेडिंगमध्ये तुम्हाला पूर्ण फ्रीडम मिळतो. तुम्हाला चांगला जर सकाळी प्रॉफिट होत असेल, तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की अजून पाहिजे किंवा मार्केट माझ्या अनालिसिस प्रमाणे अजून वर जाईल. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन नसल्यामुळं लोक लॉसेस करतात. एकमेव रिझन आहे ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याचं, ते म्हणजे डिसिप्लिन नसणं. शाळेमध्ये असताना आपल्याला डिसिप्लिन लावलं, नक्की, म्हणून तर आपण चांगलं शिक्षण घेतलं. मग ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन लावा, म्हणजे तुमचं ट्रेडिंग पण नक्कीच चांगलं होईल. बरेच लोक म्हणतात की हा हाय प्रेशर बिझनेस आहे. म्हणजे काही काही लोकांना ब्लड प्रेशर वगैरे बऱ्याच गोष्टी होतात, टेन्शन येतं. मग ह्याला पण डिसिप्लिन जबाबदार आहे की अजून काय कारण आहे? याला लॉट साईज जबाबदार आहे. ओके. कारण जर तुम्ही तुमच्या फंडचं मॅनेजमेंटच व्यवस्थित करत नाहीये, तुमचं पूर्ण कॅपिटल जर तुम्ही एखादा ट्रेडमध्ये लावताय, तर ते पूर्णपणे चुकीचं आणि गॅमलिंग ट्रेडिंग झालं. तुमच्या कॅपिटल मधले तुम्ही 20 or 30%च कॅपिटल तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये यूज करू शकता, जेणेकरून त्या लेवलचाच प्रॉफिट आणि त्या लेवलचाच लॉस तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क असणार आहे त्याच्यामध्ये आणि प्रॉफिट पण हा ठरवल्याप्रमाणेच असणार आहे. पूर्ण कॅपिटल जर यूज केला तर नक्कीच बीपी, शुगर, सगळ्याच गोष्टी आपल्याला गळ्यात घालून फिराव्या लागतात. मग आता मॅडमने जितकी याबद्दलची माहिती दिली आणि मला जितकी माहिती आहे त्याबद्दल मला सगळ्या ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना एवढंच सांगू वाटतं की मस्त ट्रेडिंग करा, त्यानंतर प्रॉफिट बुक करा, लॅपटॉप बंद करा, उठा आणि बाहेर जा, फिरा, कॉफी प्या, एन्जॉय करा, परत तिकडे जाऊ नका. नाहीतर नक्कीच बीपी वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच. आणि लॉट साईज मेंटेन करून ट्रेडिंग करा. ओके, हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, लॉट साईज मेंटेन ज्याला करता आली तो ट्रेडिंग मध्ये किंग. ओके. तर ओव्हरऑल शेअर मार्केट शिकण्यासाठी आपल्याकडे काही ट्रेनिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे का? हो, गेली 5 वर्ष झाले आपण कोल्हापूरमध्ये गो ग्रो मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक शेअर मार्केट अकॅडमी रन करत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्त मुलांनी यशस्वीरित्या ट्रेनिंग घेतलेलं आहे. आता आपल्या क्लासबद्दल जरी सांगायचं झालं तर 45 दिवसांची एक बॅच असते,
जी मॉर्निंग सेशन मध्ये असते, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं, ज्याच्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायला मिळतं. म्हणजे अगदी तुम्हाला कोणतंही नॉलेज नसलं तरी चालेल, कारण आम्ही इथूनच श्री गणेशा तुम्हाला करून देतो. बरं 45 डेजच्या बॅच मध्ये तर कोण पूर्ण ट्रेडर नाही तयार होत. नाही होऊ शकत. म्हणजे हा पहिला माइंडसेट होतो लोकांचा की मी 45 दिवस जाणार आणि पूर्ण हर्षद मेहता होण्यास बाहेर आणि पडणार. तशी लोकांच्या अपेक्षा पण असते. अपेक्षा असतात, कारण आजकाल लोकांच्यात पेशन्स राहिलेलेच नाहीयेत. सो मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला खरंच एक चांगला ट्रेडर व्हायचा असेल, फुल टाइम और प्रोफेशनल, तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगला अनुभव घेणं गरजेचं आहे. तुम्हाला चार्ट वारंवार बघून त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये टाइम देणं फार गरजेचं आहे. Okay. आपल्याकडे ज्या बॅचेस होतात ह्या 45 डेजच्या एक बॅच असते. म्हणजे 6 वीक्स मध्ये आपण सिलेबस हा पूर्ण डिवाइड केलेला आहे. Okay. बेसिक, ऍडव्हान्स, टेक्निकल, प्रॅक्टिकल. ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे जी शिकवण्याची पद्धत आहे ही डिजिटल क्लासरूम थ्रू आपण शिकवतो. त्याच्यानंतर आफ्टर बॅच तुम्ही इथं प्रॅक्टिसला येऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट. त्याचे कुठलेही चार्जेस आपण घेत नाही, कारण आपण स्टुडंटसाठी सेपरेट अशी ट्रेडिंग लॅब केलेली आहे, जिथं आपले एक्सपर्ट असतात जे त्यांना वारंवार गाईड करत असतात. कारण बॅच नंतर सुद्धा सपोर्टची गरज असते की मार्केट नेमकं कुठल्या दिशेला जात आहे, कसं जात आहे, हे आम्ही थोडंफार त्यांना सजेस्ट करू शकतो आफ्टर बॅच सुद्धा. इव्हन एखाद्या बॅच मध्ये जर काही टॉपिक्स नाही समजले तर ते रिपीट करण्यासाठी तुम्ही पुन्हा बॅच जॉईन करू शकता, ज्याची पण कोणते चार्जेस नाहीयेत. आपल्याकडून तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट भेटणार. त्याच्यानंतर डीमॅट नसेल तर डीमॅट अकाउंट ओपन करून मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही इंडिव्हिज्युअल गायडन्स देतो. 1 to 1 आम्ही इंडिव्हिज्युअल गायडन्स देतो. आणि वीक मध्ये जर एखाद्या वेळेस तुमचं बॅच जर मिस झाली असेल तर सॅटर्डेला आपण डाऊट सेशन ठेवलेलं आहे. मिस झालेले सेशन्स तुम्ही सॅटर्डेला आपल्याकडून शिकून जाऊ शकता पुन्हा. ओके, म्हणजे जर बाहेरचे लोक येऊन ट्रेनिंग घेऊन परत त्यांच्या ठिकाणी गेले तर आपण त्यांना नंतर असिस्टन्स सुद्धा येस नक्कीच. कारण आता आपल्याकडे येणारे स्टुडंट हे कोल्हापूर पुरतेच नाहीत तर आउट ऑफ स्टेट पण येत आहेत. म्हणजे काही कर्नाटक, गोवा, हरियाणा, मध्य प्रदेश इथून सुद्धा काही मुलं आपल्याकडे क्लास शिकण्यासाठी आलेली आहेत. आणि त्यांची आपण जेवणाची, राहण्याची सोय अगदी व्यवस्थित केलेली आहे. इव्हन थोडंसं कोल्हापूरच्या बाहेरून येणारी जी सुद्धा आहेत त्यांची सुद्धा आपण इथं राहण्याची, जेवणाची सोय केलेली आहे. बट जे आउट ऑफ स्टेशन जी मुलं येतात त्यांना आपण आफ्टर बॅच, जे प्रॅक्टिसला नाही येऊ शकत, सो त्यांना आपण लाईव्ह सेशन मध्ये प्रॉपर गाईड करतो. तर सध्या ऑनलाईनचा फार जमाना आहे, पण मला असं वाटतं की हे क्षेत्रच असं आहे की इथं आपल्याला ऑफलाईनच शिकायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच सांगेन मी. ऑनलाईनच्या जमान्यात मी ऑफलाईनची भाषा बोलतेय, कारण ऑनलाईन मध्ये एवढं लक्षात राहत नाही की समोरचा व्यक्ती जो शिकण्यासाठी आलेला आहे त्याचं खरंच लक्ष आहे का, तो पूर्ण त्याचे 100% देत आहे का. कारण ऑनलाईन शिकत असताना त्यांचं फुल कॉन्सन्ट्रेशन असणं एकतर फार गरजेचं आहे. ऑफलाईन बॅचेस घेण्याचा फायदा हा एकच आहे की ऑफलाईन मध्ये तुम्ही कितीही वेळा शंका विचारू शकताय, किंवा ऑफलाईन बॅचेस मध्ये फेस टू फेस तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. तुम्ही इथं येऊन इथं बसून तुम्ही चार्ट समोर बसून तुमचे जे काय असेल ते तुम्ही डाऊट्स इथं तुम्ही विचारू शकताय. सो ऑनलाईन पेक्षा बेटर ऑफलाईन मध्ये तुम्हाला अजून चांगलं शिकायला मिळतं. ओके, तर शिकणं फारच महत्वाचं आहे. आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि त्यातून आपण अर्निंग करायचं आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली शेअर मार्केट शिकणं खूपच महत्वाचं आहे. मग जे लोक इन्व्हेस्टमेंट करून ट्रेडिंग वगैरे करतात तर तुम्हाला अशा कोणत्या चुका वाटतात की त्या ट्रेडरनी करू नयेत? खरं तर ट्रेडरनी पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय ट्रेडिंग खरंच शिकू नये. कारण की जसं विदाउट नॉलेज जर गाडी चालवायला गेला कार तर नक्कीच ऍक्सिडेंट होणार. कारण क्लच आणि ब्रेक आणि ऍक्सिलेटर मधला फरकच नाही कळाला तर तुम्ही ड्रायव्हिंग काय करणार. जर तुम्हाला गिअर्स प्रॉपर नाही टाकता आले तर तुम्ही ड्रायव्हिंग काय करणार. सो म्हणजे मी कम्पेअर करून सांगते की तुम्ही जर नॉलेजच नाही घेतलं ट्रेडिंगचं तर तुम्हाला मार्केट वाढाले किंवा खरंच वाढाले नाही वाढाले, तुम्हाला बाय कुठं करायचंय, सेल कुठं करायचंय, कुठं ब्रेक लावायचा आहे, कुठं स्टॉप लॉस लावायचा आहे, हे जर नाही कळालं तर कॅपिटल जाणार ही मात्र फुल गॅरंटी आहे. सो तुम्हाला जर ट्रेडिंग खरंच शिकायचं असेल तर इकड तिकडचं अर्धवट नॉलेज घेण्यापेक्षा एका प्रॉपर मेंटॉर कडून तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊन जर यात उतरला तर नक्कीच ह्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार. ओके, मला सांगा मॅडम की ठराविक असा कुठला एज ग्रुप आहे की सगळेच लोक आता सध्या ह्यामध्ये? शिकण्याची आवड असली पाहिजे, कारण याला शिक्षणाची अट नाहीये. ओके, म्हणजे लोकांचा असा माइंडसेट झालाय की मला इंग्लिशच आलं पाहिजे किंवा माझ्याकडं पूर्ण असा सेटअपच पाहिजे, अशा 2-2, 3-3 स्क्रीन पाहिजेत.
असं काही नाहीये. तुमच्याकडे एक छोटासा लॅपटॉप किंवा एखादा टॅब जरी असेल तरी तुम्ही त्याच्यावर किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही ट्रेडिंग शिकू शकता. ओके. ह्याला वयाची शिक्षणाची अट नाही. कुणी म्हणजे शेअर मार्केट कुणी शिकू शकतं. अगदी नोकरदार व्यक्ती, रिटायर्ड व्यक्ती, गृहिणी, विद्यार्थी कुणीही हा कोर्स करू शकतं. ओके. मग ओव्हरऑल आतापर्यंतची सगळी माहिती बघता अजून एक विचारायचं आहे की म्हणजे शेअर मार्केट आणि हे ट्रेडिंग वगैरे हे सोडून अजून काही तुमच्या हॉबीज आहेत का? हा म्हणजे ट्रेडिंग सोडलं तर तसं बघितलं तर ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. स्वतः चालवायला. ओके. आणि थोडं सोशल वर्कची पण आवड आहे. कारण ओके. आपण सुद्धा समाजाचं देणं लागतो. ओके. ते म्हणतात ना, देना सीखो आना खुद ब खुद शुरू हो ओके. जाएगा. त्यामुळं आपण जर मिळवत असो तर गरजूंपर्यंत आपला एक ओके, हात ओके, ओके. मदतीचा नक्कीच गेला पाहिजे. नक्कीच. मग एक्झॅक्टली एखाद्या स्वप्नामागचं एखाद्याचं एक इन्स्पिरेशन असतं. सो हेच ते इन्स्पिरेशन आहे की आपल्याला अजून कुठल्या आयुष्यात इन्स्पिरेशन आहे? नाही, मला एवढंच माहितीये की ट्रेडिंग मधून मला जे पण काय मिळतं त्यातला थोडा काय असताना हिस्सा हा मी गरजूंपर्यंत दर महिन्याला पोहोचवते. ओके. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल आहे हा. किंवा त्यांचे जे ब्लेसिंग्स मिळतात ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट पैशाने नाही विकत घेता येत. नक्कीच. सो तो एक आनंद मला त्याच्यामध्ये मिळतो की बाबा आपल्या हातून गरजूंपर्यंत का असे ना एक हात मदतीचा दर महिन्याला नक्कीच जातो. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जो एक इन्सिडन्स मला सांगितलं की कोणीतरी सांगितलं की हे बाबा हे तुम्ही करू नये किंवा तुमचं काम नाही वगैरे वगैरे. आता जमाना बऱ्यापैकी सगळा पाय ओढणारच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो हो, आणि यामध्ये सपोर्ट करणारे सुद्धा तितकेच महत्वाचे महत्वाचे. आहेत. मग असे कोण लोक होते की त्यांनी तुम्हाला यामध्ये सपोर्ट केला? मी तसं बघितलं तर वयाच्या 16 वर्षापासून नोकरी करते. ओके. सो रिसेंटली मी हा बिझनेस सुरू करायच्या आधी मी जिथे ऍज अ HR मॅनेजर म्हणून काम करत होते तिथले जे बॉस होते त्यांनी मला ट्रेडिंग करताना CCTV मध्ये बघितलं. ओके. ते म्हणले तुम्ही चार्ट बघत होता हा. मॅडम. मी म्हंटल हा बघत होते कारण हातामध्ये एवढं फारसं काम नव्हतं. मग मला त्यावेळी कळालं की ते सुद्धा ट्रेडिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत. ओके. सो त्यावेळी आमचं कम्युनिकेशन सुरू झालं माझं आणि माझ्या ओके. बॉसचं. आणि त्यांनी मला एक सजेशन दिलं की जर तुला ह्याच्यामध्ये आवड आहे आणि तुला शिकवायला आवडतं, हॉबी काय तर तुला शिकवायला आवडतं, ओके. तर तू याच्यामध्ये करिअर का नाही करत. म्हणजे असं कुठं बघायला नाही मिळणार की एक बॉसच एम्प्लॉईला म्हणतोय की जा आणि बिझनेस स्टार्ट कर. सो त्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप सपोर्ट केला. सो मी जिथं जॉब करत होते त्यांनी मला तसं तर खूप सपोर्ट केला की तुम्ही ट्रेडिंग जर खूप चांगल्या पद्धतीनं करताय तर तुम्ही शिकवू पण शकता आणि स्वतःच एक करिअर पण चांगलं सेट करू शकता. ओके. सो मी नोकरी करत असताना 18 बॅचेस घेतल्या अरे वा. नोकरी करत करत. आणि ज्यावेळी माझी ग्रीप बसली त्यावेळी मी जॉब ऑब्व्हियसली लेफ्ट केला आणि माझ्या ऑफिसचं ओपनिंग सुद्धा त्या सरांच्या हस्तेच मी केलेलं आहे. ओके. सो ही एक व्यक्ती अशी आहे. प्लस माझ्या फॅमिलीमध्ये पण मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. माझ्या लहान मुलांनी पण मला वेळोवेळी सपोर्ट केलेला ओके. आहे. त्यामुळे ही जी फॅमिली मधली लोक आहेत माझ्या किंवा हे जे सर आहेत, हे जे माझ्या म्हणजे मला आतापर्यंत भेटलेली लोक आहेत, ह्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला. माझा सगळ्यात महत्वाचा म्हणजे माझा स्टाफ ओके. जो त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. इतका बेस्ट स्टाफ आहे, इतका वेल ट्रेन स्टाफ आहे, इतका सपोर्टिव्ह स्टाफ आहे की ज्यांच्यामुळं मी अजून नवीन नवीन प्रोजेक्ट हातामध्ये घेत आहे. सो ह्या सगळ्या ओके. लोकांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि नक्कीच पॅशनला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट Yes. करण्यासाठी तुम्ही सक्सेसफुल झालाय. नक्कीच. तर लोकांसाठी शेअर मार्केटकडे बघण्याचे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे आहेत. काही लोकांना त्यातून पैसा दिसतो, काही काही लोकांना ती आवड आहे. जसं की आपण पॅशनला प्रोफेशन कन्वर्ट करणं जसं म्हणलो मगाशी. तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये आलात त्यावेळी तुमचे पर्स्पेक्टिव्ह एक्झॅक्टली काय होते? ऍक्च्युली सुरुवातीला जेव्हा मी शेअर मार्केटमध्ये आले तेव्हा माझा दृष्टिकोन हा व्यावसायिक दृष्टिकोन होता. म्हणजे मी ट्रेडिंगकडे बघताना ऍज अ बिझनेस म्हणूनच बघितलेला आहे. ओके. कारण की आपण कुठलाही एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर त्याला गरज असते ती कॅपिटलची. ओके. सो इथं तुम्हाला एक छोट्या कॅपिटलनी सुद्धा हळूहळू का असेना पण ग्रो करता येतं. ओके. आणि एक गोष्ट लक्षात आली, जेव्हा आपण एखादा बिझनेस टाकतो तर त्याच्यामधून आपल्याला जो काही नफा होतो तर तो आपण मोस्टली पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करतो. ओके. ओके. सो जर तोच पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये ठेवला तर मिळणाऱ्या रुपये 1.5-2% सुद्धा आपण एक चांगला बिझनेस सेट केल्यासारखं समाधान होतं. सो मी ट्रेडिंगकडे वळले हे फक्त बिझनेस व्ह्यू म्हणूनच वळले. ओके. आणि जसं की आपण सगळीकडे बघताय
की प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न आहेत, इच्छा आहेत. काही काही लोक असतात की त्यांना गाडी घ्यायची असते, बंगला घ्यायचा असतो, और बऱ्याच लोकांच्या हॉबीज असतात. आणि ह्या सगळ्याला कुठं ना कुठं तरी मनी, पैसा कंट्रोल करत करत असतो. बरोबर. मग बरीच लोक स्वप्नांना घेऊन किंवा अशा गोष्टींना थोडंसं भुलून ते लोक शेअर मार्केट करतात. आणि त्यातले बरेच लोक आहेत की फसतात. खरं तर त्याची कारणं वेगवेगळे आहेत. मार्केटमध्ये बरंच काय काय शेअर मार्केटच्या नावाखाली वगैरे सुरू आहे. सो तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? ट्रेडिंगकडं मी जसं की सांगितलं तुम्हाला, हं. की बघताना मीच नाही सगळ्यांनीच हं. एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनीच बघा. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेडिंगमध्ये जर उतरताय तर पूर्ण नॉलेज घेऊन उतरा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं की स्वतःच्या कष्टाचा पैसा हं. हा दुसऱ्याच्या हातात नका देऊ. कारण ओके. ट्रेडिंग करत असताना प्रॉफिट्स जसे होतात तसे लॉसेस पण होतात. सो समोरची व्यक्ती, आता तुम्ही म्हणजे सगळ्यांनाच माहित असेल की कोणकोणत्या प्रकारचे स्कॅम आजकाल ट्रेडिंगच्या माध्यमातून बरोबर. होत आहेत. सो मला ह्यातून एक छोटासा संदेश देऊच वाटतो की तुम्ही ट्रेडिंगसाठी पैसे, कॅपिटल कुणालाही हातामध्ये देऊ नका. जे काय असेल ते तुम्ही स्वतः नॉलेज घ्या, तुम्ही स्वतः शिका आणि छोट्याशा कॅपिटलने का असं आपण एक छोटीशी सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खरंच ह्यातून जे चालेल ना आजकाल बाहेर 10% रिटर्न्स, 15% रिटर्न्स, हे ओके. किती चुकीचं आहे आणि लोक किती फसवत आहेत हे तुम्हाला नॉलेज घेतल्यानंतरच कळणार आहे. ओके. हं. मग ट्रेडिंग करत असताना त्याचे फंडामेंटल आणि टेक्निकल आपण क्लासिफिकेशन जे म्हणतो ते कशा पद्धतीचे आहेत? एखाद्या स्टॉकमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो किंवा आपण एखादा स्टॉक लॉंग टर्म साठी घेऊन ठेवतो, जसं की म्हणतात ना आपल्या रिटायरमेंटची सोय आपल्यालाच ओके. करायची आहे. सो आता काही असे स्टॉक्स असतात ज्याच्याबद्दल आपल्याला कुठून ना कुठून माहिती मिळालेली ओके. असते, पण कुणीतरी सांगितलं म्हणून स्टॉक घेण्यापेक्षा ओके. त्या स्टॉकची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण काढली पाहिजे. ओके. म्हणजे त्या स्टॉकचं पूर्ण फंडामेंटल चेक केलं पाहिजे ओके. की ती कंपनी कधीपासून आहे, त्याचा पीई रेशो काय आहे, ओके. ती कंपनी डेबिटेड फ्री आहे का, ओके, त्याला कोणकोणत्या को कंपन्या आहेत, ओके. ह्याचा पूर्ण अभ्यास करूनच आपण त्या कंपनीमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी नक्कीच एका ट्रेनरची गरज आहे नक्कीच, आपल्याला या नक्कीच. ठिकाणी म्हणायला लागेल. आणि नक्कीच शेअर मार्केट विषय अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या गोष्टींचा अभ्यास पहिल्यांदा करावा लागतो आणि नंतर त्या गोष्टी हाताळाव्या लागतात. खरं तर वेब असेल, ॲप असेल, बऱ्याच गोष्टी आपल्याला आज प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. पण एक्झॅक्टली त्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकूनच आपल्याला पुढे जावं लागतं. सो तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, शेअर मार्केट शिकायचं असेल आणि शेअर मार्केटचं ओव्हरऑल नॉलेज हवं असेल, ट्रेनिंग हवं असेल, तर तुम्ही गो ग्रो मोअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रीटा सोनवणे मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता. तर या ट्रेडिंग करत असताना शेअर मार्केटमध्ये रिस्क पासून आपण कसं लांब राहू शकतो आणि कसं आपण टिकू शकतो शेअर मार्केटमध्ये? ऍक्च्युली ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं की ती रिस्क मॅनेज करता आली पाहिजे ओके. आपल्याला. जेव्हा आपण एखादा ट्रेड प्लेस करतो किंवा जेव्हा आपण एखादी ऑर्डर प्लेस करतो ओके. किंवा आपण एखाद्या जेव्हा ट्रेडमध्ये एंट्री घेतो, तेव्हा आपला स्टॉप लॉस हा पहिला माइंडमध्ये फिक्स पाहिजे. ओके. कारण कसं झालेलं आहे, ट्रेडिंगला आजकाल इज इक्वल टू गॅमलिंग असं करून टाकलेलं आहे ओके. लोकांनी. म्हणजे ग्रीन दिसलं की बाय, रेड दिसलं की सेल, अग्रेशन मध्ये ट्रेडिंग किंवा रिव्हेंज ट्रेडिंग, असं करून लोकांनी ती रिस्क म्हणजे पूर्ण घालवूनच टाकलेलं आहे आणि ओके. त्यामुळे कॅपिटल हे वॉशआउट व्हायला जास्त वेळ लागत नाही. सो ट्रेड करत असताना पहिला डिसाईड करा की मला लॉस कितीपर्यंत सहन होईल. सहन करायची जेवढी ताकद असेल ओके. तेवढाच तुम्ही लॉस करू शकता. कारण त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही लॉस करत बसला तर तुमचा ट्रेडिंगकडे बघायचा दृष्टिकोन ओके. बदलू शकतो. ओके. आणि जो पॉझिटिव्हपणा तुमच्यामध्ये होता किंवा असेल ट्रेडिंगचा, तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो. ओके. सो तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये रिस्क जर विचार करत असाल तर मी म्हणेन ट्रेडला बसण्यापूर्वी पहिला बघा की जो ट्रेड तुम्ही प्लेस करत आहात ओके. त्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस किती आहे, टार्गेट किती आहे. आणि जर तुम्ही टार्गेटच ओपन ठेवणार असाल तर तुम्हाला स्टॉप लॉसचा ट्रेल करूनच त्याच्यामध्ये कंटिन्यू केलं पाहिजे. ओके. म्हणजे हा रिस्क मॅनेजमेंट नावाचा एक नक्कीच महत्वाचा हा पॉइंट आहे ट्रेनिंग मध्येच हो हो. ऍक्च्युली. मग आता रिस्क वरून अजून एक विचारायचं आहे की तुमच्या घरच्यांना याबद्दल काय वाटतं शेअर मार्केट बद्दल, किंवा तुम्ही जे सगळं शेअर मार्केट जे करता खरं तर चोरून चोरून शिकले मी. कारण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की पहिला सुरुवातीला मला नो पासून सुरुवात झाली ओके. की स्त्रिया ट्रेडिंग करू शकत नाही. ओके. मग तिथं सुरुवातीला निगेटिव्हपणाच बघायला मिळाला. थॉट तेच यायला लागले की लेडीज का नाही करू शकतात ओके. किंवा खरंच नाही काय करू शकत. ओके. अशा द्विधा अवस्थेमध्ये मी फसले होते. ओके. आणि जेव्हा सुरुवात केली किंवा सुरुवात करायची होती तेव्हा घरी सुद्धा म्हटले की
काय जुगार खेळणार आहेस का? ट्रेडिंग नाही ग, ते जुगार असतं आणि ते करायचं नसतं, कारण त्याच्यामध्ये फक्त लॉसेस होतात. म्हटलं बघायला काय जातं, पण ओके. नाही, सुरुवातीला हा नकारच आला होता. पण जसं जसं मी ट्रेडिंग करत गेले किंवा त्यांना माझे प्रॉफिट्स दाखवत गेले, तेव्हा तेव्हा ते पण म्हणायला लागले, मग आता आम्हाला पण शिकवशील का? ओके. ओके, सो अशा पद्धतीनं घरी सुद्धा एक अवेअरनेस क्रिएट झाला ओके. आणि घरी सुद्धा सगळेजण ऑलमोस्ट ट्रेडिंग करतात. काय का असे ना, त्यांच्या छोट्या मोठ्या कॅपिटलवर आज घरी सगळेजण ट्रेडिंग करतात. ओके. मग ऍज अ ट्रेडर, ऍज अ ट्रेनर, तुम्ही आताच्या युथला आणि ओव्हरऑल सोसायटी आहे त्यांना काय मेसेज देऊ शकता? पेशन्स ठेवा, नाही तर पेशंट व्हायची वेळ येईल. नक्कीच. नक्कीच. कारण ट्रेडिंगमध्ये पेशन्स खरंच खूप महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या टाइम फ्रेमवर काम करताय, तेव्हा तुम्ही स्कॅल्पिंग करून एकतर बाहेर पडा. ओके. नाही तर सरळ तुम्ही, जर तुमचा एक्सपिरियन्स ट्रेडिंग मधला 2 वर्षाच्या आतला असेल, तर तुम्ही 15 मिनिटं टाइम फ्रेमवर काम करा. हा एक छोटासा मी नक्की सल्ला देईन. आणि ट्रेडिंग आपल्या आधी पण होतं, ट्रेडिंग आपल्या नंतर पण आहे. त्यामुळे घाई करू नका. ओके. निवांत शिका आणि निवांत ट्रेडिंग करा. प्रॉफिट झाले की शटडाऊन करा लॅपटॉप आणि लाईफ एन्जॉय करा. नक्कीच. कारण एन्जॉय करणं, लाईफ एन्जॉय करण्यासाठी सगळा आपण हा सगळा चक्रव्यूह आहे तो रोजचा तो जगत असतो. आणि एक फ्रीडम फ्री लाईफ मिळते ओके. तुम्हाला ट्रेडिंगमुळे. नाही तर तुम्हाला कोण बॉस आहे, ना तुम्हाला ऑफिस सेट करायचं आहे, ना तुम्हाला एम्प्लॉईज हायर करायचे आहेत, ना तुम्हाला बायर सेलर्सना बोलवायचं आहे. तुम्हाला सगळं हे एका तुमच्या लॅपटॉपच तुमचं दुकान आहे. ओके. तुमचे प्रॉफिट झाले, बाहेर पडा. नक्कीच. आतापर्यंतच्या ट्रेडिंगच्या हिस्ट्रीमध्ये, तुमच्या हिस्ट्रीमध्ये कुठला असा धक्कादायक प्रकार झालाय का? सलग सुट्ट्या आल्या की धक्कादायक प्रकारच वाटतो. म्हणजे ज्यावेळी शेअर मार्केट बंद असतं त्यावेळी काय करत असता तुम्ही? पहिला तर प्रश्न पडायचा की काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण म्हणतात ना, क्रिप्टोने थोडाफार दिलासा दिलेला आहे. काही वेळेस जर असेल मुवमेंट तर बिटकॉइन मध्ये सुद्धा ओके. कधी कधी ट्रेडिंग केलं जातं. जेव्हा ओके. मार्केट, आपलं इंडियन मार्केट बंद असतं, तेव्हा बऱ्यापैकी क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग केलं जातं. मग आपल्यासाठी स्टॉक मार्केट चांगलं आहे की क्रिप्टो करन्सीज वगैरे हे मार्केट चांगलं आहे? जर स्ट्रॅटेजी प्रमाणे हा. गेला तर दोन्ही मार्केट बेस्टच आहेत. ओके. शेवटी तुम्ही चार्टला फॉलो केलं पाहिजे. तुम्ही चार्टला फॉलो केला तर तुमच्यासाठी दोन्ही मार्केट चांगलेच आहे. ओके. मग मार्केट आणि चार्टचा जसा विषय निघला आता, तर हा जो चार्ट आणि ग्राफ आपल्याला दिसतो तो आजूबाजूच्या ओव्हरऑल मार्केट असेल किंवा वातावरण असेल आणि बाकीच्या गोष्टी, आता तर फेस्टिव्ह सीझन आपला सुरुवात होतोय गणपती पासून दिवाळीपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी जबाबदार आहेत का याला? हा, रिलेटेड आहेत, मार्केटला रिलेटेड आहेत. कारण एखादी न्यूज मार्केटला बऱ्या प्रमाणात वर पण घेऊ जाऊ शकते आणि जोरात खाली पण आणू शकते. सो आजूबाजूला जो काही इम्पॅक्ट घडतो, जसं की युद्ध, ओके, बरोबर. किंवा कुठं एखादं सुनामी आली, ओके. किंवा ह्या लॉकडाऊन जे आता 5 वर्षापूर्वी झालं, म्हणजे ह्या गोष्टी नक्कीच मार्केटला रिलेट करतात. किंवा जे रिसेंटली इलेक्शन्स झाले, ह्याचा इम्पॅक्ट मार्केटवर खूप झाला. मग एवढ्या सगळ्या गोष्टींमधून आजपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने टिकून राहिलाय शेअर मार्केटमध्ये? माइंडसेट, ओके. मी ठेवलेला माइंडसेट ट्रेडिंगमध्ये, जो मी माइंडसेट ठेवलेला आहे की आपल्याला डेचं टार्गेट डन झालं किंवा त्या दिवशी जर आपला एखादा लॉस झाला, ओके. तर थोडंसं शांत घेतलेलं बरं. एक नंतर जर खरंच प्रॉपर पोझिशन आली तर, म्हणजे 99% मी नाही करत, पण जर असेल मार्केटमध्ये सिच्युएशन तर मोस्टली लॉस हळूहळू कव्हर करायला बघते. ओके. पण मोस्टली लॉस कव्हर करायला जाऊ नका, डबल लॉस होऊ शकतो. कारण ओके. सेकंड टाइम ट्रेड मारताना तो माइंडसेट नसतो आपला जो पहिल्यांदा असतो. त्यामुळं लॉस कव्हर करताय तर हळूहळू करा, एकाच ह्याच्यात लॉस कव्हर करायला जाऊ नका, नाहीतर शांत बसा. त्यामुळं मी आजपर्यंत ट्रेडिंगमध्ये टिकून राहायचं एकमेव कारण आहे ते म्हणजे मी ठेवलेला माइंडसेट. ओके. जे काय असेल, आपल्या कॅपिटलवर एवढे एवढे रिटर्न्स निघले, ट्रेडिंग बंद आणि आपलं डेली रुटीन स्टार्ट करते. त्यामुळं लाईफ ही पहिली जगली पाहिजे. ओके. आणि ट्रेड तर आहेच. ट्रेड आता म्हणतात ना, जर एकदा ट्रेडर झाला तर तो 5वीला पुजलेलाच असणार आहे. ओके. ट्रेडर झालाय तर तो आता आयुष्यभरातला, म्हणजे आपल्या लास्ट श्वासा, म्हणजे म्हणतात ना शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत ट्रेडिंग असणार आहे. त्यामुळं ओके. निवांतपणे ट्रेडिंग करायचं आहे. एखाद्या दिवशी असं पण होतं माझ्या बरोबर की घरी कार्यक्रम आहे किंवा मी ट्रॅव्हलिंग करते, तर त्या दिवशी मी शक्यतो ट्रेडिंग स्किप करते. ओके. कारण जर लॉस झाला तर फंक्शन मध्ये सगळ्यात जास्त पडलेला चेहरा माझाच दिसणार, नक्की. कारण स्टॉप लॉस उडला असेल तर. ओके. त्यामुळे मोस्टली मी स्किप करते. आणि मी सगळ्यांना हाच सल्ला देऊ इच्छिते की तुम्ही बिझी असाल, तुम्ही म्हणजे रेंज जिथं नाहीये किंवा तुमचा आज माइंडसेट नाहीये, मूड खराब आहे,
तुम्ही खरंच नका करू त्या दिवशी ट्रेडिंग. ओके. आणि ज्या दिवशी आहे वेळ आहे, म्हणतात ना हिंडत फिरत करण्याची गोष्ट नाही ट्रेडिंग. ओके. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार, तुम्हाला थोडा वेळ त्या चार्ट समोर बसावंच लागणार आहे. तेव्हा तुम्ही जाऊन हळूहळू का असना एक चांगल्या लेवलचे प्रोफेशनल ट्रेडर होता ह्याच्यामध्ये. ओके. तर शेअर मार्केट आणि फोरेक्स मार्केटमध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत, बराच याचा सिलेबस मोठा आहे, बरंच यामध्ये नॉलेज आपल्याला मिळू शकतंय आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर शिकायच्या असतील, शेअर मार्केट, फोरेक्स मार्केट, ट्रेडिंग करायचं असेल, तर तुम्ही एकदा नक्की रीटा मॅमना कॉन्टॅक्ट करा. तर ओव्हरऑल शेअर मार्केट आणि फोरेक्स मार्केट शिकण्यासाठीचे बरेच सारे बारकावे आहेत, बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत, बराच सिलेबस आहे. सो या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, खरं तर ही 1-2 दिवसात शिकण्यासारखी किंवा एका आठवड्यात शिकण्यासारखी गोष्ट खरंच नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची आणि प्रॉपर एका ट्रेनरची गरज आहे. आणि ती जी नीड आहे, ती जी गरज आहे, ती नक्कीच गो ग्रो मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रीटा सोनवणे मॅडम पूर्ण करतील, ही नक्कीच या पॉडकास्टच्या निमित्तानं खात्री देतो. आणि आज रीटा मॅमनी येऊन आपल्याशी गप्पा मारल्या, इतकी छान शेअर मार्केट आणि फोरेक्स मार्केट बद्दल माहिती दिली आणि बरंच ह्यामधून बऱ्याच लोकांना नॉलेजसाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी नक्कीच उपयोग होणार आहे. त्याबद्दल खूप खूप तुमच्या महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. सो पुन्हा एकदा भेटूयात महाराष्ट्र दिनमानच्या आणखी एका नव्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.